नमस्कार, मी वैशाली पाटील. मी उकडीचे मोदक बनवते, तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आहे. इथं मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीचं माप घेऊन पीठ घेणार आहे. त्याच्यात थोडंसं 1 चम्मच नमक आणि थोडंसं 1 चम्मच तूप टाकलेलं आहे. पाणी चांगलं उकळू द्यायचं. त्याच्यानंतर पाणी घेतलं त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता ते पीठ आपण चांगलं मिक्स करून घेऊया. बघू शकता आता आपलं पीठ छानपैकी असं शिजलेलं आहे. छान शिजलेलं आहे आपलं पीठ, बघू शकता. आता आपलं पीठ छान रेडी झालेलं आहे. आता आपण 5-10 मिनटं वाफवून घेऊ. एका ताटात तूप लावून घेऊया आणि या ताटात आपण ते पीठ काढून घेऊ. आता हे पीठ थोडंसं थंड होऊ देऊया. त्याच्यानंतर हाताच्या सहाय्याने हळूहळू आपण हे पीठ छान असं मुलायम मळून घेऊया. हाताला चटके लागतात म्हणून थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे आणि हळूहळू करत हे पीठ मळायचं. एकदम छान असं मुलायम गोळा तयार करायचा आहे पिठाचा. आपलं पीठ बघू शकता खूप छान शिजलेलं आहे आणि हाताच्या सहाय्याने मी खूप छान मळून घेतलेलं आहे. बघू शकता आता आपलं पीठ खूप छान असं रेडी झालेलं आहे. आता एका कढईमध्ये आपण सारण बनवून घेऊया. त्याच्यासाठी एका कढईत 1 चम्मच तूप घेतला आहे. त्याच्यात 1 वाटी खोबऱ्याचा कीस घेतला आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीच्या मापाने खोबरं घेतलं आहे आणि त्याच्यात गूळ मिक्स केलेला आहे. आता आपण खोबरं आणि गूळ हे तुपात छान मिक्स करून घेऊया. आपलं छान असं सारण तयार करतो आहे. त्याच्यात थोडंसं वेलची पावडर टाकूया. त्याच्यानंतर जायफळ थोडंसं टाकूया. याच्याने मोदकांना खूप छान लागतात खायला. आता साच्याच्या साहाय्याने मोदक बनवून घेऊया. मोदकचा साचा बंद करून त्याच्यात थोडासा पिठाचा गोळा आतमध्ये टाकूया आणि सगळीकडनं हे पीठ छान असं पसरवून घेऊ. त्याच्यानंतर सारणचा छोटासा गोळा आतमध्ये टाकायचा आहे आणि मोदक छान असा बंद करून घ्यायचा आहे. बघू शकता आता आपला मोदक साच्याच्या सहाय्याने खूप छान असा रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान मोदक तयार झालेला आहे. दुसरा पण मोदक तुम्हाला मी बनवून दाखवलेला आहे इथं. बघू शकता आपले मोदक किती छान असे रेडी झालेले आहेत. बघू शकता किती छान मोदक तयार झाले. आता मोठा मोदक बनवून दाखवते आहे. हा साचा मोठा आहे, त्याला पण तूप लावून घेऊया. आता साचा बंद करून आपण त्याच्यात थोडासा पिठाचा गोळा घेऊया आणि पिठाचा गोळा छान असा आतून सगळीकडनं व्यवस्थित पसरून घेऊया. त्याच्यानंतर आपण याच्यात आता सारणचा छोटासा गोळा घेऊया. तो पण व्यवस्थित आतमध्ये टाकून मोदक छान असा व्यवस्थित थोडंसं पीठ घेऊन बंद करून घेऊया. आपला मोठा मोदक पण रेडी झालेला आहे. बघू शकता. आता आपण गॅस चालू करून इडली भांड्यात 1 तांब्या पाणी टाकून घेऊया. इडली पात्राच्या भांड्याला आपण तूप लावून त्याच्यात मोदक ठेवून घेऊ. आता 5 ते 10 मिनटं हे मोदक उकडून घेऊया. 5-10 मिनटात आपले मोदक रेडी झाले आहेत. असं चेक करून घ्यायचं आहे. हाताला नाही चिपकले आपले मोदक रेडी आहेत. अशा प्रकारे आपले बाप्पांचे मोदक रेडी झाले.